सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी, लाईट, ड्रेनेज, रस्ते हे 4 मुद्दे तर आम्ही घेऊन जाणारच आहे. आज जसं पुण्यामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल आज इथं आपल्या इथं जे खतीचं हॉस्पिटल त्यांनी तयार केले, ते हॉस्पिटल म्हणजे काय, ते क्लिनिकसारखं तयार केलेलं आहे त्यांनी. तर त्यालाच आपण कसे मोठ्या पद्धतीने आपण काय फॅसिलिटी त्यांना देता येईल आपल्या लोकांना, तर त्या पद्धतीने आपण एक कमला नेहरूसारखं हॉस्पिटल इथं तयार करण्याचा प्रयत्न 100% करू. 19 नंबर प्रभागामध्ये काँग्रेस किती जागा लढवत आहे आणि काँग्रेस म्हणजे सगळ्या जागा लढवून तुमची रणनीती त्यांच्यासोबत म्हणजे कशी असणार आहे? जे काही पूर्वीचे काँग्रेसी कार्यकर्ते होते ते तुम्हाला कशा पद्धतीने ॲडजस्ट करतील? कारण तुम्ही आत्ताच काँग्रेसमध्ये आलाय, लगेच उमेदवारी आणि याच्यावरती त्यांचं शी चर्चा झाली होती. नाही, ते आता वरिष्ठ लेवल जे आहे ते त्यांना समजवणार. आम्ही पण त्यांना विश्वासातच घेऊन काम करणार. कारण की ते काँग्रेस या पक्षातले सिनियर लोक आहे आणि ते काँग्रेस या पक्षातले जुने सहकारी आहे, जुने कार्यकर्ते, तर त्यांना विश्वासात घेऊन आपण पुढं कामाला लागू. काय सांगाल दादा, की आता निवडणुकीची संपूर्ण हे झाली आहे, किती टक्के तयारी झाली आहे पूर्ण आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तुमची? आता जसं का प्रशांतदादा आमच्या संगत आज संध्याकाळी बसून रणनीती पुढची आखणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही रॅलीचं मोठ्या प्रमाणे आम्ही नियोजन ऑलरेडी केलेलं आहे. फक्त आपल्याला AB फॉर्म हातात घ्यायचं आणि पुढं भरायला जायचं आहे. तर त्या फक्त आमचे वरचे वरिष्ठ अधिकारी जे आहे, वरचे जे वरिष्ठ लेवलचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी फक्त आम्हाला आदेश द्यायचा. आमची पूर्ण रणनीती ठरलेली आहे. आपल्यासोबत मोहसिन शेख होते, ते उद्या अर्ज भरतील अशी जवळजवळ शक्यता आहे. त्याच्यानंतर वरून जसा काही आदेश येईल त्यानंतर त्यांची पुढची संपूर्ण तयारी झालेली असेल असं ते सांगतायत. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा पुणे लोक.